ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मयं श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे अधिक मासाबद्दल विशेष माहिती. काय आहे अधिक मास, काय कारण आहे या अधिक मासाबद्दल, अधिक मासामध्ये काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, अगदी अशा प्रत्येक गोष्टीबद्दल मी तुम्हाला आज सविस्तर माहिती सांगणार आहे. तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा. तर बघा, हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी म्हणजे सुमारे 32 ते 33 महिन्यांनी चंद्राच्या आणि सूर्याच्या गतीमध्ये समतोल राखण्यासाठी एक अतिरिक्त महिना येतो, ज्याला आपण म्हणतो अधिक मास. यालाच आपण पुरुषोत्तम मास म्हणतो किंवा मलमास म्हणतो. आणि सगळ्यांनाच माहिती असणारा, अगदी छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत माहिती असणारा धोंड्याचा महिना असं आपण याला म्हणत असतो. तर 2026 मध्ये अधिक मास, ज्येष्ठ मास हा 17 मेला चालू होणार आहे, तर तो 15 जूनपर्यंत असणार आहे. तर आता या कालावधीमध्ये आपण काय केलं पाहिजे, यालाच आपण म्हणतो अधिक मास. तर याच्या पाठीमागं काय कारण आहे बघा. अधिक मासामागं वैज्ञानिक कारण असं आहे की हिंदू दिनदर्शिका चंद्र आधारित आहे, म्हणजे ते चांद्र महिन्यावरती आधारित आहे. तर यानुसार 354 दिवस असतात आणि सौर वर्षामध्ये 365 दिवस असतात. तर बघा, म्हणजे या 10 ते 11 दिवसांच्या फरकामुळे दर 3 वर्षांनी एक असा पूर्ण महिना येतो, जो असतो 29 ते 30 दिवसाचा. त्याला आपण म्हणतो अधिक मास. आता हे झालं वैज्ञानिक कारण. धार्मिक कारण काय आहे बघा. आता पौराणिक कथेनुसार प्रत्येक महिन्याला एक देवता म्हणजे एक स्वामी आहे, परंतु आता हा अधिक मास आहे, याला कुणीच स्वामी नव्हतं. म्हणून तेव्हा भगवान विष्णूंनी स्वतः या महिन्याचं स्वामित्व स्वीकारलं आणि म्हणून याला आपण म्हणतो पुरुषोत्तम मास. आता तुम्हाला समजलं असेल पुरुषोत्तम मास का म्हणतात आणि अधिक मास का म्हणतात. आता याचं महत्त्व काय आहे. या महिन्यात विष्णूंची उपासना करण्याला, भागवत कथा आणि नामस्मरण केल्याने 1000 पटीने जास्त पुण्यफळ आपल्याला मिळत असतं. म्हणून हा अधिक मास म्हणला जातो. अधिक मासामध्येच त्याचं मिनिंग दडलेलं आहे की अधिक म्हणजे तुम्ही या महिन्यात जेवढं अधिक सेवा करणार, अधिक दानधर्म करणार, तेवढं तुम्हाला 1000 पटीने त्याचं पुण्यफळ मिळणार तुमच्या बँकेत, म्हणजे कर्माच्या बँकेत. जिथं आपण नॉट पैशाची बँक, जिथं आपलं कर्म जमा होत असतं, आपलं पुण्य जमा होत असतं, तिथे आपल्याला 1000 पटीने लाभ होत असतो. म्हणून या महिन्यात अधिक नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. माहिती आपण खूप बिझी आहोत, आपलं शेड्यूल खूप बिझी आहे, पण या अधिक मास जो 3 वर्षांनी येतो, तर या अधिक मासामध्ये नक्कीच आपण वेळात वेळ काढून भगवान श्री विष्णूंची सेवा करावी, दानधर्म करावा, यथाशक्ती यथाभक्ती दानधर्म करावा. असं नाही की तुमची कुवत नाही आणि तुम्हाला दानधर्म करा म्हणती नाही. तुमच्या शक्तीप्रमाणे तुम्ही दान करावं, पण नामस्मरण करायला आणि देवांची सेवा करायला मात्र या महिन्यात विसरू नका. तर बघा, जावई आणि लेक पूजन असतं या महिन्यामध्ये. या काळामध्ये जर जावयाला 33 अनारसे, 33 अंघोळीचे साबण किंवा नवीन कपडे, सगळं असं 33 क्वांटिटीमध्ये जर आपण दान केलं तर अतिशय उत्तम आहे. आणि ही प्रथा आहे की लेक जावयाचं पूजन करण्याची ही प्रथा आहे. लेक जावई म्हणजे काय, तर साक्षात लक्ष्मी नारायण असतात ते. आणि म्हणून या महिन्यामध्ये लेक जावयाला आपण धोंडा करतो ना, तर ते हेच असतं. आता या महिन्यामध्ये असं म्हटलं जातं की मांगलिक कार्य करू नये, म्हणजे जसं की लग्न, मौंज, परत गृहप्रवेश, एखादा तुम्हाला जर नवीन धंदा चालू करायचा असेल, कोणतंही नवीन काम करायचं असेल, तर थोडं थांबून घ्यायचं. या अधिक मासामध्ये मात्र ते काम करायला चालत नाही. हा महिना शुभ कार्यासाठी नसून आध्यात्मिकतेसाठी आहे. म्हणजे या महिन्यात तुम्ही जास्तीत जास्त भगवान श्री विष्णूंची सेवा करावी यासाठी आहे. तर या काळामध्ये जास्तीत जास्त प्रगती होण्यासाठी आणि संकटातनं मुक्त होण्यासाठी आपल्याला या काळामध्ये भरपूर भगवान श्री विष्णूंची सेवा करायची आहे आणि दत्त महाराजांची देखील सेवा करायची आहे. माझा पुढचा व्हिडिओ तुम्ही करणार आहे की या महिन्यामध्ये दत्तसेवेला किती महत्त्व आहे, दत्तसेवा का करावी, अगदी याच्यावरच माझा पुढचा व्हिडिओ असणार आहे. तोपर्यंत या व्हिडिओला तुम्ही नक्कीच शेअर करा. मीन्स ज्याला कोणाला माहिती नसेल त्याला नक्कीच माहिती मिळेल. याचं वैज्ञानिक कारण काय, धार्मिक कारण काय, धोंड्याचा महिना काय असतो. तर आवडली असेल माहिती, जसं लोकांपर्यंत शेअर करा आणि तो पण चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच पुन्हा नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.